मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई कायद्यामध्ये बदल. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय आणि अनुदानित शाळांमध्येच प्रवेश देण्यावर भर. मुंबई विमानतळाला उड्डाण संख्या घटवण्याबाबत नागरी हवाई वाहतूक संचालनालयाची नोटीस. उतरणारी विमानं उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यानं विमानांना आकाशामध्ये तब्बल 40 मिनिटं गिरट्या घालाव्या लागण्याची स्थिती. कोस्टलच्या दहिसर भाईंदर टप्प्याच्या खर्चाचं ओझं पालिकेच्या खांद्यावर. 4027 कोटी रुपयांचा खर्च मुंबई महापालिकेला सोसावा लागणार. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्माण होणार. रुग्णालयामध्ये बायो मिथेनेशन प्लांट उभारले जाणार. प्रकल्पासाठी 9 कोटी रुपये खर्च अपेक्षित. चर्चगेट विरार दरम्यान 15 डब्यांची धीमी लोकल धावणार. पश्चिम रेल्वेवरील लोकलमधील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी निर्णय. मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूर वन वे विशेष गाड्या चालवणार. प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन. अटल सेतूवरून बसनं थेट मुंबई गाठता येणार. एनएमएमटीकडून अटल सेतूवरून बस सुरू करण्याची घोषणा. तिकीट दर अद्याप अनिश्चित. मुंबईच्या पश्चिम उपनगरामधील वांद्रे खार पश्चिम परिसरामध्ये आज आणि उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा. पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी निर्णय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन.